नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग 2025 नवरात्र उत्सवाला शुक्रवारी 5व्या दिवशी तरुणाईची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. मोठ्या जल्लोषात या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाई MCHI ठाणे आणि धर्मवीर आनंदीगे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावरती 23 सप्टेंबर, ठाण्यातील रेमंड मैदानावरती 22 सप्टेंबरपासून ते 1 ऑक्टोबरपर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी मिळणार आहे. नवरात्र उत्सवाच्या रास रंग या 10 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर, तालवादक मेहुल गंगर, गायक अंबर देसाई, कविताराम, तेजदान गडवी, शीतल बारोट यांची रंगतदार मैफिल गरबा रसिकांना उत्साहात अनुभवता आली. तर हेमाली सेजपाल यांच्याकडून सूत्रसंचालन करण्यात आलं. ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवाने स्वतंत्र स्थान निर्माण केलेले आहे. MCHI क्रीडाईचे ठाणे अध्यक्ष सचिन मिराणी, माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता, तर माजी अध्यक्ष अजय अशोर यांच्या व इतर पदाधिकारी सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची अधिकच रंगतदार शोभा वाढलेली पाहायला मिळाली. काल या उत्सवाला भेट देण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची उपस्थिती लाभली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नरेश मस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, सचिन जोशी, शैलेश शिंदे, प्रदीप खाडे, राजेश मोरे, विकास रेपाळे, नम्रता भोसले, इतर मान्यवर पदाधिकारी, नागरिक, गरबा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सचिन मिराणी व जितेंद्र मेहता यांनी सर्वांचं स्वागत सत्कार केले आणि आभार देखील मानले. अभी MCHI थाने और आनंदीगे प्रतिष्ठान की तरफ से पहले मैं आप सबका स्वागत करना चाहता हूँ. आज 5वां दिन का गरबा रात है. लास्ट 2025 ये हमारा 9वां साल है और इतने सालों से लोगों को मालूम है हम उसको एंटरटेन करते आ रहे हैं. और ऐसा गरबा ऑल ओवर मुंबई, थाने किधर नहीं होता है. मैं आप सबसे रिक्वेस्ट करूंगा, आप आइए, एंजॉय कीजिए. इधर की एनर्जी देखिए, लोग जिस हिसाब से इधर एंजॉय कर रहे हैं, डांस कर रहे हैं. अवेलेबल वन ऑफ द बेस्ट साउंड सिस्टम है, बेस्ट सिंगर्स है, बेस्ट ड्रमर है. आप आइए, ये सब सुविधा आप लोग के लिए है. और एक थाना का एक कल्चर हब है, उसको एक वन ऑफ द इवेंट MCHI थाना के द्वारा थाना की जो रिच कल्चर हेरिटेज है आप लोग सब तक पहुंचाने के लिए धन्यवाद. आप आइए. ये इनको एक कॉन्फिडेंस है कि यहाँ पे जो गरबा होता है वो बहुत ही सिस्टमैटिक वे से होता है. एग्जिट से लेके हर एक चीजों का हम अच्छे से ख्याल रखते हैं और हर एक चीज का हम प्रॉपर ध्यान रखते हैं. और आज तक इतने सालों से लोग आए हैं, उन्होंने एंजॉय किया है, उन्होंने देखा है कि यहाँ पे बिना कोई तकलीफ के, बिना कोई हिचक के यहाँ पे वो खेल सकते हैं, एंजॉय कर सकते हैं. मैं यही सबसे वापस विनती करूँगा, आप आइए, एक बार इधर आके और देखिए, आपको पता चलेगा किस टाइप का गरबा आयोजन करते हैं. देखिए मैं ये इतना कहना चाहूँगा, ये इंडियन कल्चर है, हेरिटेज है, जो हम हर एक जगह पे पहुँचाना चाहते हैं. पूरे दुनिया को पता चलना चाहिए कि हमारा कल्चर कितना ये है. और एक ये रास रंग जो गरबा है, ये एक वन ऑफ द बिगेस्ट डांसिंग फेस्टिवल इन द यूनिवर्स है. तो ये फेस्टिवल को हम किस जोश से, जल्लोष से मनाते हैं, ये सिर्फ इधर सीमित नहीं होना चाहिए, पूरे दुनिया को पता चलना चाहिए. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत.
किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गरबा दांडिया रसिकांचे ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडते ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव. हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहे. संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते. संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव समाजातील घटक एकत्रित येऊन या ठिकाणी गुण्यागोविंदाने साजरे करतायत. शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली आपला दांडिया संकल्पाचा दांडिया उत्सवाचा 5वा दिवस आनंदात आणि जल्लोषात संपन्न झाला. यावेळी दांडिया रसिकांनी संकल्प दांडियामध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत या ठिकाणी सहभाग पाहायला मिळाला. या दांडिया सोहळ्याअंतर्गत यंदाचे 20वे वर्ष असून दांडियाच्या 5व्या दिवशी सुप्रसिद्ध अभिनेत्री कृष्णा अभिषेक, मराठी कडीपत्ता चित्रपटाचे कलाकार भूषण पाटील, रिद्धी कुमार, झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास मालिकेची टीम तसेच तारिणी मालिकेची टीम या सर्व कलाकारांमुळे कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली. तसेच उपस्थित मान्यवरांमध्ये माजी नगरसेविका आशा संदीप डोंगरे या देखील उपस्थित होत्या. सदर रास गरब्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका जयश्री फाटक, माजी नगरसेविका नम्रता फाटक, इतर मान्यवर पदाधिकारी, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नवयुग मित्रमंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाचा 5वा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सिंधी समाजाने या ठिकाणी एकत्रित येऊन देवीची महाआरती केली. माजी नगरसेवक तसेच नवयुग मित्रमंडळाचे अध्यक्ष रमेश आंबरे आणि माजी नगरसेविका स्नेहा आंबरे यांच्या पुढाकाराने गेली 2 दशकाहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक आणि आरोग्यविषयक क्षेत्रात केलेल्या कार्याची परंपरा आजही
21व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर या ठिकाणी जोपासली जाते. नवसाला पावणाऱ्या देवीची ख्याती दूरवर पसरली असून अनेक भाविक या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने दर्शनाकरिता दाखल होत आहेत. शुक्रवारी देवीची 5वी माळ होती. त्यानिमित्ताने सिंधी समाजातील नागरिकांनी एकत्रित येऊन देवीची महाआरती केली. नवयुग मित्र मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंडळ समाजाच्या लोकांना एकत्रित घेऊन चालते. या मंडळात दररोज वेगवेगळ्या समाजाचे मान्यवर येऊन महाआरती करतात. त्यामुळे येथे एकोप्याचे वातावरण दिसून येतं. त्यामुळे मंडळाचे संस्थापक रमेश आमरे यांचे विभागात सलोख्याचे संबंध असल्याचे जाणवते. या देवीच्या दर्शनाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजप प्रदेश सचिव महासचिव माधवी नाईक यांनी उपस्थिती लावली होती. तर ठाणे जेलचे उपअधीक्षक विकास कापडे व इतर मान्यवरांची ते उपस्थिती लाभली. यावेळी उत्तर भारतीय समाजाद्वारे सुंदर कांडचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, मराठा आंदोलक श्री रमेश आमरे यांची गेल्या अनेक वर्षापासून देवीचा महोत्सव, नवरात्रोत्सव या ठिकाणी आयोजित केला जातो आणि मी दरवर्षी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या नवरात्रोत्सवाला भेट द्यायला येत असतो. अतिशय चांगली आणि खूपच सुंदर अशी देवीची मूर्ती ते ह्या ठिकाणी बसवत असतात आणि या परिसरातील प्रामुख्याने म्हणजे पूर्ण आमचा हा जो परिसर आहे पोखरण 2 पासून तिरुजिनी वाडीपर्यंतचा त्या परिसरातील जनताच नव्हे तर आसपासच्या परिसरातील जनतासुद्धा दर्शनासाठी मनोभावे येत असतात. रांगा लावून ह्या ठिकाणी देवीचं दर्शन घेत असतात आणि देवीचा आशीर्वाद घेत असतात. सामाजिक कार्य या परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने करत असताना रमेश आमरे आमच्या ताई आमरे यांच्या पत्नीसुद्धा ह्या परिसराचं नेतृत्व भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका म्हणून ते करत आहेत. त्यामुळे अशा सगळ्या चांगल्या उपक्रमांना त्यांचा सहकार्य नक्कीच असतं आणि या भागाचा आमदार म्हणून किंवा ह्या भागाचा आमदार झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ह्या ठिकाणी आलो. त्यामुळे रमेश आमरे यांच्या माध्यमातून त्यांना सन्मान जो करण्यात आला त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि असंच सामाजिक उपक्रम मी भविष्यामध्ये सुद्धा राबवित राहा. प्रताप सरनाईक नेहमी तुमच्या सहकारी, तुमचा भाऊ म्हणून तुमच्यासोबत राहील अशी पाहिजे. मागणे काही नाही, फक्त देवीनं जे काही प्रताप सरनाईकनं आतापर्यंत दिले तर भरपूर दिलेलं आहे. फक्त माझं एकच मागणं आहे आणि सगळ्या आमच्या महाराष्ट्रातील तमाम नेत्यांची सुद्धा हीच मागणी आहे की राज्यामध्ये जे दुष्काळाची परिस्थिती आहे ती लवकरात लवकर त्यावर मात करण्याची संधी आमचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांना द्या आणि लवकरात लवकर ह्या दुष्काळावरचं सावट दूर करून गोरगरीब आमचे जे शेतकरी आहे पूर परिस्थितीमुळे ज्यांचे अतोनात हाल झालेले आहेत त्यांना भरीव मदत केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मिळू दे. कारण नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलेलं आहे आणि भविष्यामध्ये ती पाठीशी राहील. ह्या शेतकऱ्याला पूर्वपदावर आणण्यासाठी आणि मी तर धाराशिवचा पालकमंत्री आहे त्यामुळे या सर्व समस्त शेतकऱ्यांना पूर्वपदावर आणण्यासाठी जे काही सहकार्य करायचं तेवढे सहकार्य आम्ही निश्चितपणे करू. वेळ प्रसंगी आमच्या खिशातले पैसे खर्च करू पण शेतकऱ्यांना मात्र आम्ही न्याय मिळवून देऊ ही आमची भूमिका आहे आणि त्या मार्गातनं आम्ही आता वाटचाल करतोय. आभार मानते आणि अभिनंदन करते. गेली अनेक वर्ष आपली इथली जी नाळ आहे लोकांची ती जोडून ठेवण्याकरता वेगवेगळे उपक्रम ते राबवत असतात. देवीचा उत्सव तर अप्रतिम डेकोरेशन, खूप चांगली सजावट अशा दृष्टीने ते साजरी करत असतात. इथलं सगळं जे आपलं एक हिंदू वातावरण आहे, मग दहीहंडीचा सण असू देत नाहीतर नवरात्र असू देत, पण त्या सगळ्यामुळे इथलं जे वातावरण आहे ते प्रसन्न ठेवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्याच्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन करते. आणि या निमित्ताने देवीच्या दर्शनाला आले महाराष्ट्रावर आलेलं जे संकट आहे, अतिवृष्टीचं जे संकट आहे ते दूर व्हावं आणि सरकारच्या सगळ्या मदती वेळेत लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर ह्याच्यातनं सुटका मिळावी अशी देवीचरणी प्रार्थना करते. 5वा दिवस आहे नवरात्र उत्सवाचा. तर आपण आज सिंधी समाजाचा एक कार्यक्रम ठेवलेला, तर त्यांनी सिंधी समाजाच्या लोकांनी त्यांच्या पद्धतीने
देवीसाठी त्यांची एक भेट म्हणून त्यांनी भजन ठेवलेलं. तसंच आता आपण बघालच तर आता उत्तर भारतीय तर्फे म्हणजे त्यांच्या पद्धतीने ते लोक त्यांचं देवीसाठी पूजन करतायत. तसंच असंच आपण दरवेळेला करतो, म्हणजे दर दिवशी हा एक प्रोग्राम आपण ठेवलेला आहे प्रत्येक समाजाचा. सर्वांना सुख समृद्धी आनंद लाभून दे. आज सिंधी समाजाचा इथे महाआरतीचा कार्यक्रम होता. सिंधी समाजाने खूप मोठा त्यांनी सांगितलं की नवीन मित्रांमुळे आमची एक संस्था स्थापन झाली. त्यांनी गेल्या वर्षी तर खूप मोठा प्रोग्राम केलेला. मी राजूभाई ते जे अध्यक्ष त्यांचे राजू के त्यांचा मी खूप आभारी आहे. त्यांनी आपल्या मंडळाचं नाव खूप मोठं त्यांनी घेतलं, त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. तसं आमचे उत्तर भारतीय लोक आहेत, त्यांचं आज रामचरित्र कथा आहे. त्यांचा बघा तुम्ही खूप जल्लोषात आणि आनंदात वातावरण आहे. आणि असं जे कार्य चालवावं ही देवीच्या मागे मी प्रार्थना करतो. फेडरेशन ऑफ एसोसिएशन ऑफ सिंधीज ऑफ थाने के रिप्रेजेंटेटिव्स हैं. मैं आपको सबसे बड़ी बात ये बताना चाहता हूँ कि हमारी फेडरेशन की स्थापना जो पिछले साल हुई वो आमरे साहब के इनविटेशन के बाद ही हुई. अगर वो इनवाइट नहीं करते तो शायद हमारी फेडरेशन ही फॉर्म नहीं होती. उनका जो इनविटेशन आया लास्ट ईयर कि आके आप कुछ अपने समाज की तरफ से कहें और करें, तो हमने इसलिए लास्ट ईयर प्लान किया कि हम महाआरती करेंगे, जो इस साल भी हुई. लेकिन वो महाआरती करेंगे लेकिन किस बैनर में करेंगे, तब वो कंफ्यूजन था. तो हमारी फेडरेशन का स्थापना हुआ अमृतसर के इनविटेशन के बाद. फेडरेशन ऑफ एसोसिएशन ऑफ सिंधीज ऑफ थाने हमारी एसोसिएशन है, जिसमें सब एसोसिएशन के मेंबर हैं. हमने उसके अंडर में लास्ट ईयर सबसे पहला प्रोग्राम जो हमारा हुआ था वो सर के यहाँ महाआरती हुई थी हमारी. उससे हमारे प्रोग्राम चालू है. अभी काफ़ी इस साल में किए. एक काफ़ी बड़ा कार्यक्रम ओपन लेक पे किया, जहाँ हमारे 3-4 दिन में 75,000 सिंधी आए थे. हमने अपना श्रेणी सिंध 2.0 किया था. तो मैं शुक्रगुजार हूँ आमरे साहब का कि उनका न्योता नहीं होता तो शायद हमारी फेडरेशन में थी. इस साल भी उन्होंने बड़े मन से, बड़े प्यार से, बड़े लगन से हमको कहा आइए करिए. हमने कहा कोशिश करते, जो सबसे बेस्ट होगा हम करेंगे. ब्राह्मण शिक्षण मंडळाचे ब्राह्मण विद्यालयामध्ये माननीय चिटणीस केदार जोशी साहेब व संस्थेच्या अध्यक्षा नमिता सोमन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व प्राथमिक विभागाच्या चिमुकल्यांनी नवरात्र उत्सवानिमित्त भोंडल्याचा आनंद घेतला. प्राथमिक विभागातील मुख्याध्यापिका वंदना चव्हाण मॅडम व पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सारिका दामले या दोघींनी हत्तीची पूजा करून मुलींनी व शिक्षकांनी ऐलमा पैलमा गणेश देवा या गाण्यावरती फेर धरला. यावेळी मुलींनी आकर्षक अशी वेशभूषा या ठिकाणी दाखल केलेली पाहायला मिळाली. अत्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणामध्ये या शाळेतील चिमुकल्यांनी या भोंडल्याचा आनंद घेतला. तर इतर वर्गातील विद्यार्थिनींनी हिरव्या रंगाचे कपडे आणि मुकुट परिधान केलेले पाहायला मिळालं. मुलांसोबत या ठिकाणी शिक्षकांनी देखील या भोंडल्यामध्ये सहभाग दर्शवला. आपल्या सणांचं महत्त्व, त्याचबरोबर आपली संस्कृती मुलांना कळावी याकरिता शाळेच्या वतीने अशा प्रकारचे उपक्रम आयोजित केले जात आहेत. तर मुलांचा आणि पालकांचा त्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला.
तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.